भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. धान्य गोदाम भ्रष्टाचार, कोचिंग क्लासेस आणि सावकारी विरोधात आक्रमक भूमिका. लातूरमध्ये भारतीय दलित पॅन्थर संघटना आक्रमक झाली आहे. शासकीय धान्य गोदामातील हमाली वाटपात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. यासोबतच राज्यातील खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्याची आणि खासगी सावकारी व फायनान्स व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. भारतीय दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील 12 शासकीय धान्य गोदामांमध्ये हमालीचे कंत्राट मिळालेल्या काही मोजक्या कंत्राटदारांनी बोगस हमालांच्या नावावर रेकॉर्ड तयार करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रत्यक्षात काम करणारे हमाल वेगळे आणि कागदोपत्री दाखवलेले हमाल वेगळे असल्याचा दावा करत एटीएमच्या माध्यमातून मजुरीची रक्कम अपहार झाल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला. या प्रकरणाची एसआयटी आणि सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेने नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापन होत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसचा आधार घ्यावा लागत असून गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगत 11वी-12वीचे शिक्षण महाविद्यालयातच सक्तीने व्हावे, विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करावी आणि खासगी कोचिंग क्लासेसवर कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच लातूर जिल्ह्यात खासगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला. अशा सावकारी विरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने देण्यात आला. की जे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत, मोठेगावकरच घोटाळा केला, तो घोटाळा देशभर चालू आहे. हे खाजगी कोचिंग क्लासेस जे चालू आहे त्यात फक्त श्रीमंताच्या लोकांना शिक्षण दिलं जाते. महाविद्यालयामध्ये फक्त ॲडमिशन दिलं जातं, तिथं शिकवलं जात नाही. हे सगळं महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या संमतीनं चालू आहे. मग गोरगरिबाच्या लेकरांनी शिकावं कुठं? हे कोचिंग क्लासेसला 70-80-1 लाखापर्यंतच्या फीस आहेत. गोरगरीब माणसं देऊ शकत नाहीत. म्हणून आता हे शिकवणी महागाची झालेली आहे. गरिबाच्या लेकराला शिक्षण मिळत नाही. म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की महाविद्यालयामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक करावं आणि कॉलेजमध्ये शिक्षण सक्तीचं करावे बरं, ही आमची पहिली मागणी आहे. त्यानंतर आता ते काल परवा नंदनगावामध्ये शेतकऱ्याची छळवणूक झालेली आहे, पिळवणूक झालेली आहे खाजगी सावकार आणि फायनान्सवाल्याची. ही महाराष्ट्रभर गाजत आहे. हा एक प्रकार नाही, अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये प्रत्येक माणूस, शेतकरी, गरीब माणूस, महिला सगळ्या परेशान आहे त्या कर्जानं. आणि या काढलेल्या कर्जाच्या वसुलीबाबत सगळी छळवणूक चालू आहे. आणि भिवून लोक पुढे येत नाही, कारण यांचे संबंध अनेक गुंडाशी आहेत. यांची दहशत गावागावामध्ये आहे. भीतीपोटी लोक पुढे येत नाही. त्यांना संरक्षण द्या आणि सगळे खाजगी फायनान्सवाले आणि ते सावकारकी बंद झाले पाहिजे, आमची मागणी आहे. याच्यानंतर काही शासकीय धान्य गोदामात हमाल काम करतात. त्या हमाली इथल्या 3 कंत्राटदारांनी हडप केलेली आहे. जिल्ह्यातले 12 गोदाममध्ये हे गेल्या 30-35 वर्षाहून हे महाशय ही 3 संस्था गुत्तेदार इथले हे झालेले मालक झालेले आहेत आणि त्यांनीही त्यांची हमाली हडप केलेली आहे. ही याची एक चौकशी व्हावी, यासाठी मार्फत चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगितलं, शासनानं याच्यावरती कुठेतरी निर्बंध घालून कडक कायदा आणण्याची गरज आहे असं वाटतं? हा, कायदा आहेच ना. खाजगी शिकवणीला कायदा नाही, त्याला परवानगी नाहीच. हे सगळं बेकायदेशीर आहे. अधिकाऱ्याच्या मुखसंमतीनं हा कार्यक्रम चालू आहे. प्रशासन कुठेतरी लक्ष देत नाही असं? हा ना, प्रशासन देत नाही ना. प्रशासनाचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावर कठोर कारवाई करावी. कायदा तर नाहीच कोचिंग क्लासेसचा. सावकारीच्या संदर्भात सांगितलं, सावकारीच्या संदर्भात आता पोलीस प्रशासन असेल किंवा सहकार मंत्री असेल यांनी आवाहन केले आता की ज्यांच्याकडून तक्रारी असतील त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार द्यायला माणसं धजत नाही ना, त्यांची दहशत आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे प्रशासनाला गावागावात तुमच्या तलाट्यामार्फत किंवा ग्रामसेवकामार्फत लोकांना आवाहन करा, त्यांना बोलतं करा आणि प्रशासनाला तक्रार द्यायला प्रवृत्त करा, असं आमचं म्हणणं आहे. बरं, आज तुम्ही निवेदन दिलंय, आता पुढची दलित पॅन्थरची भूमिका काय असणार आहे? आंदोलन पुढे, ह्याच्या पुढे काय करत नसेल. रस्ता रोको असतील आमचे, अनेक
गावोगाव तालुकावर आंदोलन ते घेरावे आम्ही पालकमंत्र्याला करू, सहकार मंत्र्याला घेरावे करू. कारण मागणी ही इतकी निकराची आहे, अत्यंत गरजेची आहे. कारण गावागावात घराघरात माणूस त्रस्त आहे. महिला बचत गट असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, प्रत्येक माणूस सावकारकीनं तंग आलेला आहे आणि त्याची दहशत आहे. दहशतीपोटी ते बोलत नाही. म्हणून प्रशासनाला आमची विनंती की तुमच्या प्रतिनिधीमार्फत, मग तलाठी असेल, ग्रामसेवकामार्फत जे जे कुणी बळी पडलेत त्यांना बोलतं करा आणि त्याची तक्रारी घ्या, अशी आमची मागणी आहे.